नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हालाही वारंवार गॅसेसचा त्रास होतो का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण एक प्रश्न आहे, गॅस म्हणजे नक्की काय असतं? आणि त्याबद्दल आपण जे काही ऐकत आलो आहोत ते खरंच आहे का, की फक्त गैरसमज आहेत? माझ्या क्लिनिकमध्ये रोज पेशंट्स मला याच प्रश्नांबद्दल विचारतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅसेसबद्दलचे सगळे कॉमन मिथ्स डिबंक करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला माझं एक अतिशय आवडतं आणि खूप प्रभावी होमिओपॅथिक औषध सांगणार आहे. ते कमाल होमिओपॅथिक औषध जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1, गॅस होणं म्हणजे पचन बिघडलंय. हा खूप मोठा गैरसमज आहे. गॅस होणं हे पचनाशी थेट संबंधित असतंच असं नाही. ती एक वेगळी प्रक्रिया आहे. काही लोकांमध्ये असं दिसून येतं की आपण जेव्हा जास्त एअर इनहेल करतो श्वासोश्वासावाटे, तेव्हा हवा श्वासनलिकेतून आत जाते आणि इनहेल करताना उरलेली जास्तीची हवा अन्ननलिकेत सुद्धा जाते. हीच अतिरिक्त हवा नंतर बर्प्स म्हणजेच ढेकर किंवा गॅसच्या स्वरूपात बाहेर येते. काही गॅसेसना घाण वास येतो, काहींना वास नसतो. ज्यांना घाण वास असतो ते जनरली मिथेन आणि हायड्रोजन सल्फाइड गॅसेस असतात. आणि हे स्मेली गॅसेस जनरली तुम्हाला गट डिसबायोसिस म्हणजेच आतड्यातील बॅक्टेरियांचा असमतोल दर्शवतात. म्हणजेच हा अपचनापेक्षा गट हेल्थमध्ये बॅलन्स बिघडल्याचा संकेत असू शकतो. जर तुम्ही नियमितपणे दही खायला सुरुवात केली, म्हणजेच कर्ड इंटेक वाढवला, तर गट बॅक्टेरियाजची डायव्हर्सिटी ही गुड बॅक्टेरियाजच्या फेवरमध्ये जाईल आणि गट बॅलन्स सुधारेल. मग स्मेली गॅसेस बनायचं प्रमाण नैसर्गिकरित्याच कमी होईल. नंबर 2, दुर्गंधी असणारे गॅसेस म्हणजे काहीतरी गंभीर समस्या आहे. स्मेली गॅसचा अर्थ आहे आपल्या पोटात बॅड बॅक्टेरियाज म्हणजेच वाईट बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलंय. म्हणून गट बॅलन्स सुधारण्यासाठी चांगले प्रोबायोटिक्स खाल्ले पाहिजेत. मी आधीच सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक प्रोबायोटिक्स कोणते असतात? दही, ताक, लस्सी किंवा कंबुचा. हे 4 तुमच्या पोटासाठी सगळ्यात उत्तम प्रोबायोटिक्स आहेत. कंबुचा हे चहापासून बनवलेलं एक प्रोबायोटिक आंबवलेलं पेय आहे. एक खूप कॉमन प्रश्न म्हणजे हे प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आपण बाजारातून घ्यावेत का घरी तयार केलेले जास्त चांगले? लक्षात घ्या, बाजारातील प्रत्येक गोष्ट वाईट असतेच असं नाही. बाजारात अनेक ब्रँड्स आहेत जे चांगल्या गुणवत्तेचे प्रोडक्ट्स तयार करतात. पण मुख्य मुद्दा असतो प्रिझर्वेटिव्स कोणत्या प्रकारचे आणि किती प्रमाणात वापरले. जितके कमी प्रिझर्वेटिव्स तितकं प्रोडक्ट अधिक नैसर्गिक आणि तुमच्या पोटासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे शक्यतो कमी प्रिझर्वेटिव्स असलेले प्रोबायोटिक्स निवडणं योग्य आहे. नंबर 3, गॅसच्या त्रासात अँटासिड्स घ्यायला हवेत. अँटासिड्स ॲसिड्स न्यूट्रलाइज करतात, गॅस न्यूट्रलाइज नाही करत. त्यामुळे हे एक मिथ आहे जे अनेक लोक कॉमनली फॉलो करतात. ते गॅसेसचा त्रास अँटासिड्स घेऊन बरा करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात अँटासिड्स ॲसिडिटीसाठी उपयोगी असतात. ते ॲसिड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, पण तुम्ही गॅस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाता, त्यामुळे हे चुकीचं आहे. नंबर 4, जेवण झाल्यानंतर लगेच चालल्याने गॅस कमी होतो. यासोबत मी सहमत आहे. याचं कारण आहे जेवणानंतर हलकं चालणं तुमच्या आतड्यांच्या हालचाली इंटेस्टिनल मूवमेंट सुधारायला मदत करतं. विशेषतः ब्रिस्क वॉकिंग तुमच्या गट बॅक्टेरियासाठी फायदेशीर ठरतं आणि कॉन्स्टिपेशन कमी करण्यास मदत करतं. याशिवाय जेवणानंतर चालल्यामुळे तुम्ही लगेच आडवे पडत नाही, झोपत नाही, जे ॲसिड रिफ्लक्स टाळण्यासाठीही उपयुक्त ठरतं. नंबर 5, गॅसमुळे हार्ट अटॅक होऊ शकतो का? ही एक खूपच कॉमन समजूत आहे, पण ती पूर्णपणे चुकीची आहे आणि ती डिबंक करणं खूप गरजेचं आहे. गॅसमुळे हार्ट अटॅक येत नाही. हार्ट अटॅक हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे, त्यामुळे त्याला गॅस सोबत कधीही जोडू नका. जर तुम्ही गॅस समजून दुर्लक्ष केलं तर मेडिकल इमर्जन्सीमध्ये वेळेत हॉस्पिटलला पोहोचण्यात उशीर होऊ शकतो. जर तुम्हाला डाव्या बाजूच्या छातीत तीव्र दुखणं जाणवत असेल आणि ते दुखणं तुमच्या खालच्या जबड्यापर्यंत किंवा उजव्या हातापर्यंत पसरत असेल, त्यासोबत जास्त घाम येत असेल आणि तुम्ही अनेक वर्षांपासून स्मोकिंग करत असाल
8-10 वर्षांपासून, तर हे लक्षण कधीही गॅस समजू नका. लक्षात ठेवा, हार्ट अटॅक हा जीवघेणा आजार आहे, तर गॅस अजिबात जीवघेणा आजार नाही. म्हणून हा गैरसमज आजच डोक्यातून काढून टाका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. नंबर 6, गॅसेस शरीरातच ठेवले पाहिजेत. बाहेर सोडणं घाणेरडी सवय असते. असं काहीही नसतं. हा एक पूर्णपणे चुकीचा समज आहे. गॅस शरीरात दाबून ठेवल्याने उलट ब्लोटिंग, डिस्कम्फर्ट म्हणजेच पोट फुगणं आणि अस्वस्थता वाढू शकते. म्हणून गॅस दाबून ठेवण्यात काहीच फायदा नाही. उलट तो नैसर्गिकरित्या बाहेर जाऊ देणं शरीरासाठी अधिक योग्य आहे. त्यामुळे गॅस आतच ठेवावा हा समज पूर्णपणे मिथ आहे. नंबर 7, वेगवेगळ्या शेंगा आणि डाळी खाल्ल्याने जास्त गॅस होतो. नक्कीच काही लोकांमध्ये ही गोष्ट खऱ्या अर्थाने दिसून येते. हाय फायबर आहार घेतल्यावर काहींना गॅस जास्त होऊ शकतो. कारण फायबरचं मुख्य काम पचन करणे नसून मलनिर्मिती म्हणजेच स्टूल फॉर्मेशन आणि बल्क वाढवणं हे आहे. गट बॅक्टेरियाजला फीड करणं आहे आणि इम्युनिटी प्रोव्हाइड करणं आहे. बऱ्याच वेळा बीन्स, डाळी आणि फायबर खाल्ल्याने गट बॅक्टेरिया फर्मेंटेशनमुळे गॅस जास्त तयार होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अशा पदार्थांमुळे गॅसेसचा त्रास होत असेल तर त्यासाठी सोपा उपाय आहे नॅचरल प्रोबायोटिक्स आहारात समाविष्ट करणं. उदाहरणार्थ ताक, कंबुचा, दही हे गट बॅलन्स सुधारण्यासाठी मदत करतात आणि गॅसेसचं प्रमाण कमी होतं. नंबर 8, कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे कायमस्वरूपी गॅसेसचा त्रास होतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे कायमस्वरूपी गॅस होत नाही. पण हे ड्रिंक्स आर्टिफिशियल स्वीटनेस, जास्त साखर आणि प्रिझर्वेटिव्हजने भरलेले असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात हे पिल्याने गट प्रॉब्लेम्स, लठ्ठपणा किंवा फॅटी लिव्हर यांचा धोका वाढतो. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, डॉक्टर मला डाएट ड्रिंक्स खूप आवडतात. पण लक्षात ठेवा, डाएट ड्रिंक्समध्येही आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात जे शरीरासाठी चांगले नाहीत. त्याऐवजी लिंबू सरबत किंवा आवळा ज्यूस कमी प्रमाणात हे अधिक चांगले पर्याय ठरू शकतात. नंबर 9, पोट फुगणं म्हणजेच ब्लोटिंग जेनेटिक असतं, त्यासाठी काहीच करता येत नाही. हे तर खूपच मोठं मिथ आहे. ब्लोटिंगचा जीनसोबत काहीही संबंध नाही. ब्लोटिंग हे एक लक्षण म्हणजेच सिम्पटम आहे. कृपया त्याला जनुकीय आजार मानू नका. ब्लोटिंगच्या अंडरलाईन एखादा आजार होऊ शकतो. हां, तो आजार जेनेटिक असू शकतो, पण सिम्पटम ऑफ ब्लोटिंग जेनेटिक नाही. नंबर 10, गॅसचा त्रास म्हणजे कोलॉन कॅन्सर. हा तर मिथचा बाप आहे. गॅस आणि कोलॉन कॅन्सर यांचा थेट काहीही संबंध नसतो. नंबर 11, पाळीमध्ये पोट फुगणं, ब्लोटिंग होणं नॉर्मल आहे. हा फक्त हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे. पाळीमध्ये ब्लोटिंग होणं अनेक महिलांना जाणवतं, पण ते फक्त हॉर्मोनल आहे असं सरसकट म्हणणं योग्य नाही. ब्लोटिंग हा एक सिम्पटम, एक लक्षण आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये हॉर्मोनल बदलांनुसार त्याचा पॅटर्न वेगळा असू शकतो. त्यामुळे ब्लोटिंग आणि पिरियड्स यांच्यात थेट संबंध आहे असं गृहीत धरता येत नाही. जर एखाद्या स्त्रीला पिरियड्स दरम्यान ब्लोटिंग होत असेल आणि ते वारंवार जाणवत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं, एक प्रोफेशनल ओपिनियन घेणं आवश्यक आहे. कारण या लक्षणामागे एखादा अंतर्गत आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधी योग्य तपासणी करून अंडरलाईंग कारण रूल आउट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच ते पिरियड सोबत जोडणं योग्य ठरतं. नंबर 12, घट्ट जीन्स घातल्याने ब्लोटिंग होतं. टाईट जीन्स घातल्याने ब्लोटिंग नाही होत. तुमची जीन्स ब्लोटिंगमुळे टाईट होते. म्हणजे तुम्ही जे जेवण घेता आणि त्यामुळे तुमचं जे वजन वाढत असतं आणि तुम्ही जाड होत असता, तुमच्या पोटाचा घेर वाढत असतो, तेव्हा जीन्सचा साईज मात्र तेवढाच असतो. जीन्स तुमच्यासोबत जाड नाही होत आणि मग मात्र जीन्स टाईट झाल्यावर तुम्हाला वाटतं ब्लोटिंग जीन्समुळे होते. नंबर 13, ब्लोटिंग फक्त जास्त खाल्ल्यानेच होतं, नॉर्मल जेवणाने होत नाही. हे एक मिथ आहे. ब्लोटिंग ओव्हर इटिंग केल्याने होतं, पण काही लोकांमध्ये हे डेफिनेटली नॉर्मल जेवणामुळे सुद्धा होऊ शकतं. काही केसेसमध्ये पिरियड्स रिलेटेड असतं
काहींमध्ये पोटात अल्सर्स असल्यामुळे होतं, काही लोकांना गट डिस्बायोसिसने होतं. ही वेगवेगळी कारणं आहेत ब्लोटिंगची. त्यामुळे फक्त ओव्हर इटिंग सोबत आपण लिंक नाही करू शकत, म्हणूनच हे एक मिथ आहे. नंबर 14, गॅसेस फक्त पोटातच होतात. गॅस प्रॉब्लेम ॲब्डॉमिनमध्ये होतो. ॲब्डॉमिनमध्ये बरेच अवयव असतात. पोट म्हणजेच जठर, लहान आणि मोठी आतडी, किडनी. तर गॅस जनरली ब्लोटिंग तुमच्या पोटात करते, आय अग्री. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं, मला डोकेदुखी गॅसमुळे होते. ॲनाटॉमिकली गॅस डोक्यात जाण्यासाठी तर कोणता रस्ता नाहीये. जनरली आपल्या लाईफमध्ये स्ट्रेस असतो, स्ट्रेसमुळे हेडेक होतं आणि गॅससुद्धा सोबत चुकीची लाईफस्टाईल आणि ईटिंग पॅटर्न्समुळे होत असतो आणि दोन्ही गोष्टी तुम्ही लिंक करता असं मॉडर्न मेडिसिनचं म्हणणं आहे. पण होमिओपॅथीमध्ये अशा कॅरेक्टरिस्टिक गॅस रिलेटेड अनकॉमन सिम्पटम्स बीट करण्यासाठी सुद्धा खूप सुंदर औषध उपचार उपलब्ध आहेत. अशा सिम्पटम्स मॉडर्न मेडिसिनमध्ये जनरली सायकोलॉजिकल समजल्या जातात, पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट असे प्रॉब्लेम्स 100% सॉल्व्ह करू शकते. पण असं मानून चालणं की गॅसमुळे हेडेक होतं किंवा गॅसमुळे हार्ट अटॅक येतो, प्लीज याला एक मिथ समजा. नंबर 15, जास्त प्रोटीन खाल्ल्याने गॅस होतो. इट कॅन बी ट्रू इन सम केसेस, बट पर्टिक्युलरली विथ कमर्शियल प्रोटीन्स. त्याने गॅस जास्त बनतो कारण त्यामध्ये कोणकोणते प्रोडक्ट्स कमर्शियली वापरले जातात हे कोणाला माहिती नसतं. पण जर तुम्ही नॅचरली घरी बनवलेलं पनीर, दही, चीज किंवा अनप्रोसेस्ड चीज, ग्रिल्ड चिकन, बॉइल्ड चिकन, चिकन ब्रेस्ट, फिश खात असाल तर मला नाही वाटत त्याने तुम्हाला कोणता गॅस किंवा ते प्रोटीन खाल्ल्याने तुम्हाला कोणता त्रास होईल. प्रोटीन फायबर सोबत खाणं तुमच्या पोटासाठी, लिव्हरसाठी एक वरदान आहे. आता वळूया महत्त्वाच्या ट्रीटमेंट पार्टकडे. मेडिसिन कंपनीचं गोळ्यांच्या स्वरूपात असणारं माझं अत्यंत आवडतं आणि विश्वासार्ह होमिओपॅथिक पेटंट गॅस गन पिल्स. गॅसेसच्या त्रासासाठी हे औषध तुम्हाला क्वचितच निराश करेल. रात्री अपरात्री अचानक होणारा गॅसेस ब्लोटिंगचा त्रास असो किंवा लहान मुलांमध्ये गॅसेसमुळे पोट दुखत असेल तर हे एक कमाल रिझल्ट्स देणारं औषध आहे. त्यामुळे तुमच्या घरच्या मेडिसिन बॉक्समध्ये हे नक्की असलंच पाहिजे. सेफ, इफेक्टिव्ह, साईड इफेक्ट्स फ्री, जेंटल. इनो, जेलोसिल सारखी औषधं घेण्याऐवजी एकदा गॅस गन पिल्स वापरून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा. फ्लॅच्युलन्स, गॅसेस, ब्लोटिंग, अपचन, ढेकर, वॉटर ब्राश, पोटदुखी, अपचनामुळे होणारी अस्वस्थता, सगळ्या तक्रारी कमी करण्यासाठी उत्तम. ॲडल्ट डोस 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा, लहान मुलांसाठी 1 गोळी दिवसातून 3 वेळा. नक्की वापरून बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या अजून काही शंका असतील, मनात अजून काही मिथ्स असतील, तेही आम्हाला जरूर विचारा. धन्यवाद.